डोंबिवली नजदीक निळजे ग्रामस्थांचे रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन। रेल्वे क्रॉसिंगसाठी जुन्या रेल्वे फाटकापासून ये जा करण्याकरिता नवीन मार्ग उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी निळजे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 5-6 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून रेल्वे प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सध्या उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आबालवृद्ध महिला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे। विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचत असल्याने वाहतूक आणखी कठीण होते। पूर्वी रेल्वे फाटकाचा मार्ग स्थानिकांसाठी सोयीचा होता, मात्र तो बंद करून दूरचा मार्गावर उपलब्ध केल्याने ग्रामस्थांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। या संदर्भात निळजे ग्रामस्थांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला, निवेदन दिले तसेच DRM यांची भेटही घेतली, मात्र अद्याप कोणताही कारवाई झालेली नाही। त्यामुळे अखेर 28 मार्चपासून ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, निळजे। युवराज शैलेश पाटील आहे आणि पावसाळ्यात बोगदा भरतो आणि उन्हाळ्यात आम्हाला जायला लय त्रास होतोय आणि इथं आमचा गेट होता तो पण चोरून घेतला आणि आम्हाला बोगदा पाहिजे। आम्हाला गेट ते आम्हाला जायला खूप त्रास होतो। आमची बॅग खूप वजनदार असते। अच्छा, आणि अजून काय त्रास? पावसाळ्यात काय त्रास होतो? पावसाळ्यात तर बोगद्यात पाणी भरतो, मग आम्ही जाऊ कुठून? काय नाव तुझं? माझं नाव आराध्या। इथे एवढं सांगायचं आहे का, हा रेल्वेचा जो प्रकरण आहे या रेल्वे संदर्भात मला वाटतं आपल्या इथे बाजूला तुम्ही आता इथे स्क्रीन लावलेले आहेत, आपले खासदार साहेब, आमदार साहेब यांची प्रत्यक्षात DRM साहेबांची मीटिंग घेऊन सर्व काही जो इथला प्रोसिजर आहे ते इथे पत्रकात लावलेलं आहे। कलेक्टर लँड प्लासचंही आपण इथे पत्रक लावलेलं आहे, पण आणि अप्रूव्ह झालेलं आहे DRMने अप्रूव्ह होऊन सुद्धा ते लोक आधीपर्यंत काम चालू करत नाही। आपलं सन्माननीय खासदार साहेब सुद्धा तिथे DRMच्या ऑफिसला असताना तिथे त्यांनी तेच सांगितलं की आम्ही 2 ते 4 महिने चालू करतो। आमदार साहेब आमचे राजेशजी मोरे हे सुद्धा DRMच्या ऑफिसला असताना सुद्धा त्यांनी तेच असं 2-4 महिन्यात करतो। त्याची कॉस्टिंग वगैरे आम्हाला सर्व लेटर आलेलं आहे, पण ते विलंब करतात। का करतात तेच आम्हाला समजत नाही। आणि तुम्ही आता तो बघितलेला असेल का, हा जो रस्ता आहे म्हणजे गेट आहे हा 60 वर्षापूर्वीचा आहे, तो काय आम्ही नवीन मागत नाही। आणि तिथे दळणवळणाचं सर्व साधन आमचं लोढा कॉम्प्लेक्स आहे, आमचे बाजारपेठ, आमच्या उत्सवासाठी गणपती उत्सव असो, दीपावली उत्सव असो, आमची सर्व बाजारपेठ लोढा हेवन आहे। विषय अगदी साधा आहे की हा जो रेल्वेचा फाटक आहे हा 1965 पासून आमच्या गावाच्या, फक्त आमच्याच निळजे गावाच्या नाही तर आजूबाजूच्या 8-10 गावातल्या लोकांसाठी तो सोयीचा रस्ता आहे। कारण पलीकडे जे लोढा हेवन आणि पलावा आहे तिथे जाण्यासाठी हा उपयोगाचा मार्ग आहे। सगळ्या मुलांच्या शाळा ज्या आहेत त्या पलीकडे आहेत, तसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना तिथे दवाखान्यामध्ये जावं लागतं आणि गाडी आणि पायी दोन्ही चालण्यासाठी हा रस्ता उपयुक्त होता। काही वर्षांपूर्वी म्हणजे 2020-21 मध्ये रेल्वेला इथे 2 वेगळ्या ट्रॅक टाकावे लागले, कारण आधी जे कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या या रुळावरून जात होत्या तर ते 2 ट्रॅक वाढले, ते टाकण्यासाठी हा रेल्वे फाटक बंद करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी इथे आले होते। तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं की आमच्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणं ही आधी गरजेची गोष्ट आहे। त्यानंतर तुम्ही मग तुमचे जे डेव्हलपमेंटचे प्लॅन असतील ते करा। विकासाला आमचा विरोध कधीच नसतो आगरी समाजाचा, आणि आम्हीच आमच्या जमिनी विकासासाठी कायम दिलेल्या आहेत। तर त्यांनी पर्यायी मार्ग जो आम्हाला दिला तो इथून 2.5 किलोमीटर फिरून आम्हाला जावं लागतं। शिवाय तिकडे जो त्यांनी बोगदा तयार केलेला आहे भुयारी मार्ग, तो जमिनीच्या खूप खाली आहे आणि तिथे पावसाळ्यामध्ये इतकं पाणी भरतं की एखादी कार किंवा बाईक ही त्यामध्ये वाहून जाऊ शकते, आणि असे प्रकार गेल्या वर्षी घडलेले सुद्धा आहेत। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की हा जो मार्ग तुम्ही आम्हाला दिला आहे पर्यायी, तो आमच्या गैरसोयीचा आहे। तसं न करता आम्हाला इथूनच एखादा भुयारी मार्ग किंवा ओव्हरब्रिज द्यावा, आणि त्यांनी ते ऐकलं आणि मान्य सुद्धा केलं की आम्ही तुम्हाला भुयारी मार्ग देतो। पण टाळाटाळ आणि विलंब खूप होत असल्या कारणाने मुलांचे हाल होतात। कारण च्या दशकामध्ये या ठिकाणी जेव्हा दिवा पनवेल रेल्वेचे या ठिकाणी बांधणी झाली तेव्हापासून निळजे ग्रामस्थांकरिता या ठिकाणी रेल्वे फाटकाचे आयोजन होते। आज मागच्या 5 वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने अचानक हे रेल्वे फाटक बंद करून येथे निळजे असेल, कोळे असेल आणि काटेचे ग्रामस्थ या ठिकाणाहून लोढा पलावामध्ये बाजारपेठा असतील, शाळकरी विद्यार्थी शाळा असतील, कॉलेजेस असतील, तसेच वयोवृद्धांसाठी दवाखान्यात जाण्याचा हा एकच पर्यायी रस्ता होता, हा रेल्वे प्रशासनाने बंद केलेला आहे। मुळात केंद्र शासनाने भूमिपुत्रांच्या जमिनी विकासाकरिता घेतलेल्या आहेत आणि त्याच भूमिपुत्रांना या ठिकाणी आता मूलभूत सुविधांसाठी वंचित राहावं लागत आहे।
माझी रेल्वे प्रशासन असेल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी विनंती आहे की ह्या भूमिपुत्रांच्या आंदोलनाची तात्काळ दखल त्यांनी घ्यावी, कारण आज बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कारण जसजसे दिवस ढकलत जातील तसं तसं हे आंदोलन तीव्र होत जाईल. माझी विनंती आहे की हे आंदोलन आक्रमक न होता प्रत्यक्ष कारवाई ह्या रस्त्याला करावी. लढाई म्हणजे आमच्या अस्तित्वाची अस्मितेची लढाई आहे. गेल्या 6 दशकापासून म्हणजे 60-65 वर्ष झाले आमचा हा वहिवाटीचा रस्ता होता, रेल्वे फाटक होता. म्हणजे पूर्वीपासून ज्या वेळेला इथे रेल्वे नव्हती तेव्हापासून आमचा शेतीवर जायला हा रस्ता होता, बैलगाड्या जायचा, लोक शेतीचे अवजारे घेऊन जायचे. आणि नंतर इथे रेल्वे आले, त्यांनी सुद्धा त्यावेळच्या रेल्वेच्या सुज्ञ अधिकाऱ्यांनी ज्यांना दूरदृष्टी होती त्या अधिकाऱ्यांनी इथे फाटक ठेवलेला. पण आत्ताच्या 4 वर्षापूर्वी कोण अधिकारी आले त्यांनी आमचा फाटक सडनली बंद केला. आणि तेव्हापासून आमचं हे आंदोलन सुरू आहे की हा फाटक जेव्हा का फाटक देतात, रस्ता का देतात, की दळणवळणचं साधनं करायला किंवा त्या साईडला आमच्या नर्सरीपासून शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल, त्याच्यानंतर मार्केट, बस स्टॉप, रिक्षा सगळ्या त्यात, म्हणजे आमचे पुरे जीवनवाहिनी हा रस्ता आहे आणि तो सडनली बंद केला. आमचा रस्ता हा 4 वर्षापासून आम्हाला एवढा त्रास होतो की अक्षरशः मुलांना शाळेत घेऊन जाताना त्यांच्या पाठीवर एवढ्या मोठ्या बॅगा असतात की आम्ही तेवढ्या लांबून काही शाळेत घेऊन जाऊ शकत नाही. इथे जाता येताना ट्रेन किती फास्ट चालते ते तुम्ही पण बघता. त्यांना जर पोचवायला गेलो नाही तर कधी ऍक्सिडेंट पण होऊ शकतो. आम्हाला इथे फाटक जो होता तो सुरक्षित होता. आमचा फाटक पण काढला, त्याच्या आधी आमचं स्टेशन गेला, त्याच्या नंतर फाटक गेला. मग आम्हाला सरकारने काहीच दिलं नाही. मग आमचा काय काही अधिकार नाही का? आम्ही मतदान कशासाठी करतो? आम्हाला काहीतरी हक्काचा मिळावा यासाठी आम्ही मतदान करतो. मग आज आमची जर सरकारने जर काही ठाम भूमिका घेतली नाही तर याच्यानंतर आम्ही रेल्वेच्या मध्ये बसून आंदोलन करणार. जे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आज रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आज आंदोलन छेडलं आहे आणि आज उपोषणही सर्व ग्रामस्थ मंडळ बसले. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार केला, अर्जव्यवहार केला की आमचा जो जुना रस्ता आहे फाटक, तिथे आम्हाला एक भुयारी मार्ग, जर भुयारी मार्ग होत नसेल तर आम्हाला म्हणजे वरनं एक ब्रिज आम्हाला टाकून देण्यात यावा, जेणेकरून आमचे जे ग्रामस्थ मंडळ आहेत त्या बाजूला पालावा साईड असलेला मार्केट असेल, शाळा असतील, दवाखाना असतील, अनेक उद्योगधंदे आहेत त्या बाजूला, त्यांच्यामुळे त्यांना 1 ते 1.5 किलोमीटरचा वलसा घालावा लागतो आणि लांब पडत असल्यामुळे त्यांचा जुना ॲक्च्युली तो रेल्वे फाटक होता आणि तिथेच आम्हाला रस्ता बनवून द्यावा अशी रास्त मागणी असतानासुद्धा रेल्वे प्रशासन दिरंगाई करत आहे. वारंवार आश्वासन देऊन, शब्द देऊन DRM साहेबांकडे बैठका घेऊन त्या भुयारी मार्गाची परवानगी केंद्र शासनाने दिलेली असतानासुद्धा अजूनपर्यंत काम चालू करत नाही, ही खरं तर खेदाची गोष्ट आहे. मग मी रेल्वे प्रशासनाला सांगू इच्छितो की एक अपघात झाल्यावर, कुठलं मुलं बालं गेल्यावर, कुठलं आईवडील गेल्यावर तुम्ही त्याचा निर्णय घेणार का? अतिशय चुकीचं रेल्वे प्रशासन करत आहे. मी त्याचा निषेध करतो आहे. मी आज या ग्रामस्थांच्या उपोषणाला इथे बसलेला आहो, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. मी आपले कल्याण लोकसभेचे लाडके खासदार जे वारंवार नागरिकांची कामं अतिशय चांगल्या वेगाने करत असतात, त्यांच्यासमोर ही व्यथा मांडणार आहे की हा तातडीने विषय आपला हा सुटला पाहिजे. आणि आम्हा सर्व ग्रामस्थांना आशा आहे की खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने सुटला जाईल असा आम्हाला आशा वाटतो. आणि आमचं संपूर्ण आज निलजे ग्रामस्थाच्या सर्व नागरिकांना या उपोषणाला पाठिंबा.